यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साला वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याला या ठिकाणी आज अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये या ठिकाणी हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या ठिकाणी 2,000 रुपये एकत्रित तुम्हाला 2,000 प्लस 2,000 4,000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आज 12 वाजता या ठिकाणी जमा होणार आहेत। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि एक मोठी खुशखबर आता या ठिकाणी समोर आलेली आहे। ती म्हणजे पीएम किसान योजनेचा केंद्र सरकारच्या माध्यमातून 22वा हप्ता त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्याचे 2,000 रुपये आज पाहिले तर दुपारी 12 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बघा, उरलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तुम्हाला उद्या 12 वाजता या ठिकाणी पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। या सरकारच्या माध्यमातून तब्बल 7,200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। दुपारी 3 वाजल्यापासून उद्या या ठिकाणी पैशाचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये हे हप्ते एकत्रित बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर पाहिलं तर उद्या 12 वाजता जमा झाल्याचा SMS देखील तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। म्हणजे आज निम्म्या जिल्ह्यावरती आणि उद्या निम्म्या जिल्ह्यावरती तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा झाल्याचा SMS येणार आहे। असं तसं पाहिलं गेलं तर आज कोणत्या शेतकऱ्याच्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला 4,000 जमा झाल्याचा SMS येणार आहे याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत मी व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, कारण कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावरती कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे देखील पाहणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4,000 रुपये खात्यामध्ये जमा करण्यासाठी महत्त्वाचं तुम्हाला एक काम देखील करावं लागणार आहे। ते कोणतं काम तुम्हाला करावं लागणार आहे याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासाठी 15 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यामध्ये आज करण्यात आलेली आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्ह्याची संख्या आहे, परंतु प्रशासनाला एकाच दिवशी 36 जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे सोडण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते आणि या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे देखील सांगितले। तसेच बँकामध्ये सर्वात मोठा सर्व्हरचा देखील प्रॉब्लेम येत असतो। यामध्ये विशेषतः पोस्ट ऑफिस असेल, महाराष्ट्र बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, नंतर भूविकास बँक असेल, जिल्हा अधिकारी बँक असेल आणि जिल्हा सहकारी बँक असेल, या बँकामध्ये सर्व्हर डाऊन होण्याचा प्रॉब्लेम गेल्या 8 दिवसापासून येत असल्याने आता फक्त मोजक्याच बँकेमध्ये आणि मोजक्याच 15 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज दुपारी 12 वाजल्यापासून करण्याचं या ठिकाणी केलेलं आहे। आता राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल 7,200 कोटी रुपये या ठिकाणी नमोच्या आणि पीएमच्या हप्त्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रशासनाने असं ठरवलं की तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। म्हणजे आज दुपारी या ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून 15 जिल्ह्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याचा SMS देखील तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। तर त्याला तुम्हाला कमीत कमी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे काम नाही केलं तर तुम्हाला हप्ता यायला देखील 15 दिवसाची वाट बघू शकते। मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन तुम्ही बँकेमध्ये हे काम करा असं सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सांगण्यात येणार आहे। कारण आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्ह्यामध्येच आज दुपारी 12 वाजल्यापासून या पैशाचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता तुम्हाला जमा होणार आहे। आता सर्व शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, पीएम किसान योजनेचा पुढील 22व्या हप्त्याचे वितरण देखील होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील 8व्या हप्त्याचे देखील पैसे असे टोटल 4,000 रुपये तुम्हाला जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। प्रशासनाकडून अधिकृत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जवळपास राज्यातील शेतकऱ्याची जर संख्या पाहिली
तर 93 लाख शेतकरी बांधवच्या पाहायला गेलं तर आज या ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून शेतकऱ्याचा दिवस गोड असणार आहे. आता बघा 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पुढे सांगणार आहात तर त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे का. त्यामुळं पाहिलं तर आज 15 जिल्हे, त्याच्यानंतर उद्या 15 जिल्हे, असे टोटल 30 जिल्हे आणि राहिलेले 6 जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. आता तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण आज दुपारी 12 वाजल्यापासून होणार आहे याचीच अपडेट सरकारच्या माध्यमातून नेमकी काय आले ही खरोखर बातमी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यास मी सुरुवात करत आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून PM किसान योजनेच्या 22वा हप्ता आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी कालच एक मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी मुंबई येथे पार पडली होती. आणि या बैठकीमध्ये दोन्ही हप्त्याचे वितरण करण्यासाठी तब्बल 7,200 कोटी रुपये या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, नंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक अशा सर्व बँकांना वर्ग करण्यात आला होता. परंतु हे पैसे नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये सोडण्यात येणार आहेत, पहिल्या टप्प्यातील कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज या दुपारी 12 वाजल्यापासून पैसे जमा होणार आहेत आणि त्या 15 जिल्ह्याची यादी लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून हे पण पैसे असं देखील सांगण्यात आले की तुम्हाला मागचा जो नमोचा 7वा हप्ता मिळाला होता तर तो सर्वांना मिळाला होता. परंतु आता जो 8वा हप्ता बँकेच्या खात्यावरती उद्या आज सोडण्यात येणार आहे, तसेच तुम्हाला PM किसान योजनेचे 22 हप्त्याचे तुम्हाला पैसे या ठिकाणी देण्यात येणार आहेत. यासाठी सरकारच्या माध्यमातून काय नियम आणि अटी देखील तयार करण्यात आले आहेत आणि त्याची तपासणी करूनच तुमच्या खात्यावरती दुपारी 12 वाजल्यापासून हे पैसे आता सोडण्यात येणार आहेत. सरकारने घातलेल्या नियमामध्ये तुम्ही बसत नसाल त्यामुळे सरकारला देखील तोटा होऊ शकतो असा अंदाज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पैशाचं वितरण आता करण्यात येणार आहे. आता बघा कोणकोणत्या नियम आहेत ते देखील आपण लगेच वाचून दाखवूया. त्यानंतर 15 जिल्ह्याची लिस्ट देखील आपण सांगूया आणि आज 12 वाजल्यापासून कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते देखील डिटेलमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मग आता हे 4 नियम कोणते, आज दुपारी 12 वाजल्यापासून कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार, मग आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कोणाला मिळणार आहे, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, असे टोटल 4,000 रुपये असे एकत्र कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्या 15 जिल्ह्याची लिस्ट देखील काय आहे ते देखील आपण बघणारच आहे. परंतु कोणत्या अटीनुसार हे पैसे आता जमा होणार आहेत, तुम्ही या शेतकरी मित्रांनो या अटीमध्ये बसताय का ते देखील पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण बघा आता शेतकरी बांधवांनो, नवीन 2026 या ठिकाणी नुकतंच सुरू झालेलं आहे. त्यामुळं आता काय झालंय, मागच्या 2025चे योजनेसाठी जे काही नियम होते ते आता पूर्णपणे वेगळे होते आणि 2026 सुरू झाल्यानंतर जे काही नियम सरकारच्या माध्यमातून वेगळे करण्यात आले ते वेगळे या ठिकाणी. कारण मागचा जो PM किसान योजनेचा 21 हप्ता तुम्हाला मिळाला होता तर तो त्यावेळी कोणतेही नियम या ठिकाणी 2025 मध्ये आलेले नव्हते आणि लावले देखील नव्हते. आणि नमो शेतकरी योजनेचा मागचा जो 7वा हप्ता होता यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लावण्यात आलेले नव्हते बघा. त्यामुळे मागच्या वेळी जर तुम्हाला हप्ता मिळाला असला तरी या ठिकाणी 4 नियमांमध्ये या ठिकाणी पास होत आहे का पुढच्या हप्त्यासाठी हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी पहिला नियम लावण्यात आलाय, यामध्ये तुम्हाला पास होणं अतिशय गरजेचं आहे. आता पहिला नियम लावण्यात आलाय, 4 पैकी त्यामध्ये कदाचित तुम्ही पास होऊ शकता का, परंतु पुढचे जे 3 नियम आहेत ते 3 नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत, ज्यामध्ये 16 लाख शेतकरी बांधव आता या ठिकाणी अपात्र होणार आहेत आणि अपात्र होण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात देखील आलेली आहे. त्यामुळे सर्व नियम तुम्ही समजून घ्यायचा आहे. पहिला नियम समजून घ्या, आता तुमच्या नावावर जी जमीन आहे ती आता जमीन सरकारच्या माध्यमातून आता तुमची चेक केली जाणार आहे. आता मागच्या PM किसान योजनेच्या हप्त्याला, नमोच्या हप्त्याला या ठिकाणी हे नियम नव्हते, परंतु सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची जमीन तपासण्यात येणार आहे. मग त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की आता तुमची जी जमीन आहे ती अजिबात 8 एकरापेक्षा जास्त अजिबात नसायला पाहिजे. सर्वांनी कान देऊ नये का, तुमच्या नावावर जी जमीन आहे तर ती 8 ते 10 एकरापेक्षा जास्त अजिबात नसावी. जर तुमची जमीन जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना ज्यांचं उत्पन्न जास्त आहे असं देखील गणलं जाईल.
त्यांना श्रीमंत आणि धनदाट शेतकऱ्याच्या यादीमध्ये देखील टाकण्यात येईल. म्हणजे तुम्हाला नमोचे आणि PM किसान योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती या शेतकऱ्यांना येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आज दुपारी 12 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे 4,000 रुपये जमा होणार आहेत, लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये लगेच सांगणार आहे. परंतु या 4 नियमापैकी पहिला नियम सांगितला ते 8 ते 10 एकरापेक्षा जास्त जमीन तुमची या ठिकाणी नसायला पाहिजे. त्यानंतर आता पुढचे नियम लावण्यात आलेत, ज्यामध्ये 26 लाख आता शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. हे सुद्धा झटपटपणे तुम्ही समजून घ्या. आता बघा, या ठिकाणी दुसरा नियम थोडा अतिशय कडक असणार आहे, म्हणजे तुमच्या ओळखपत्राच्या बाबतीत आहे. पहिलं असं ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली ओळखपत्र होती. आता फोटो वगैरे, परंतु आता ओळखपत्र कोणतं सामील करण्यात आले तर ते तुमचं मतदान कार्ड. आता सरकार म्हणतंय आम्ही तुम्हाला या ठिकाणी नमोचे पैसे देतो, PM किसान योजनेचे पैसे देतो. मग तुम्ही काय करता, या ठिकाणी आता या ठिकाणी मतदान करत नाही, कारण खेड्यापाड्यात त्या ठिकाणी मतदान शेतकरी करत नाहीत. म्हणून त्यांना एक सरकारच्या माध्यमातून सूचना देखील देण्यात आलेल्या की तुम्ही मतदान कार्ड काढले का बघा. त्याचं कारण म्हणजे सरकार काय म्हणते, आम्ही प्रत्येक योजनेचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती टाकत असतो, कारण आम्हाला आशा असते तुम्ही आम्हाला मतदान करताय आणि तुम्ही मतदान कार्ड जर काढलंच नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आता पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं आता ओळखपत्रामध्ये तुम्ही जर मतदान कार्ड काढलं नसेल तर तुम्ही पटकन या ठिकाणी मतदान कार्ड काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं मतदान कार्ड काढला नसेल तर तुम्हाला सर्वात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण उद्या तुम्हाला पाहिलं तर पैसे येणार आहेत. आणि आज दुपारी 12 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार आहेत. बघा, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून, PM किसान योजनेच्या माध्यमातून तब्बल 7,200 कोटी रुपये या ठिकाणी सरकारने, म्हणजे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. आणि टोटल 4,000 रुपये रक्कम आज दुपारी 12 वाजल्यापासून शेतकऱ्याच्या खात्यावरती 15 जिल्ह्यामध्ये, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाणार आहे, अशी माहिती देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. मग आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर देखील करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला तर आपण 15 जिल्ह्याची लिस्ट बघूया आणि कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत ते देखील बघूया. बघा, सगळ्यात महत्त्वाचे आता कोणकोणती कागदपत्र लागतात. पहिला नियम सांगितला तुम्हाला, ते म्हणजे तुम्हाला लागते तो म्हणजे तुमची 8 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. त्यानंतर तुमच्याकडं फार्मर ID कार्ड कंपल्सरी असलं पाहिजे. जर तुमचं फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार नाही. त्यानंतर बघा, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आत बसलं पाहिजे. 2.5 लाखाच्या जर वरती तुमचं उत्पन्न असलं तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा या ठिकाणी लाभ घेता येणार नाही, अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडं कंपल्सरी असलं पाहिजे. तर जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी PM किसान योजना असू दे, नमो शेतकरी योजना असू दे, तर तुमच्या याचा लाभ घेता येणार नाही. तुमच्या शेजारी शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होतील, पण तुमच्याकडे या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे पिवळा आणि केसरी शेतकरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा, आज दुपारी 12 वाजल्यानंतर कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. नमोचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये कोणकोणत्या बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहेत आणि कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत तर ते तुम्हाला सांगणारच आहे. परंतु कोणकोणता पुढचा नियम आहे ते देखील शेवटचा 4 नंबरचा नियम आहे. याचं देखील जवळजवळ टोटल 5 लाख शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. तुम्ही या ठिकाणी नियम बघताय का बघा. बघा, थोडा वेळ या ठिकाणी तुम्हाला काढून नक्की बघायचा आहे आणि 15 जिल्ह्याची यादी देखील तुम्हाला सांगणारच आहे. परंतु चौथा नियम 2026 या नवीन वर्षामध्ये आलेला आहे. हे नियम तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला पैसे वितरणासाठी, म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी अतिशय प्रॉब्लेम होणार आहे. हे नियम आता कोणते ते देखील तुम्ही समजून घ्या. आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी KYC, तुम्ही बँकेची KYC केली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येऊन देखील सरकारकडे परत जाणार आहेत. आता अनेक पाठिंबाच्या काळामध्ये तुम्ही KYC केली देखील असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गाने KYC केल्याचं प्रशासनाकडून आता उघड झालेलं आहे. आता शेतकऱ्यांनी काय केलंय, PM किसान योजनेचं असेल, नंतर नमो शेतकरी योजनेचं असेल, या ठिकाणी KYC त्यांनी केलं आहे. परंतु तुम्ही चुकीच्या पद्धतीने KYC केला असेल तर तुमचा लाभ बंद होईल. या भीतीने, चुकीच्या मार्गाने
पटपट केवायसी या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन केलेले आहे. तुम्ही सुद्धा तशाच प्रकारे केवायसी केली असणार, परंतु शेतकरी बांधवांनो, ना आधार कार्ड अपडेट करता तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड घेऊन गेलात आणि त्यामध्ये तशा प्रकारची तुम्ही केवायसी केलेलं आहे. त्यामुळं पैसे वितरणासाठी मोठी सरकारला अडचण देखील निर्माण होणार आहे. त्याचं कारण म्हणजे जर तुमचं आधार कार्ड 2015च्या आधी तुम्ही काढलं असेल आणि आता तुम्ही चालू वर्ष 2026 मध्ये म्हणजे 2015 ते 2026 एंडिंग जवळजवळ 10 ते 15 वर्षाचा अवधी तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपडेट केलं नसेल, सरकार स्पष्टपणे म्हणते की त्यावरील तुमची जन्मतारीख जी आहे ती पूर्ण या ठिकाणी नसणार आहे, अर्धवट असणार आहे. त्याचा तुमचा जो फोटो आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी ठळकमध्ये तुम्हाला चेहरा दिसतोय का ते देखील नसणार आहे. त्यामुळं आधार कार्डवर सर्व माहिती पूर्ण करून घ्या. तुमचं नाव असेल, तुमचं जन्मतारीख असेल, या ठिकाणी तुमचा फोटो असेल तर या ठिकाणी 15 वर्षाच्या पाठीमागचा वेगळा असतो आणि आत्ताचं वय झाल्यामुळे तो फोटो असतो तो देखील वेगळा असतो. त्यामुळे फोटो वगैरे अपडेट करायला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी बघा, त्यामुळे जर तुम्ही सर्व केला असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आज दुपारी 12 वाजल्यापासून या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर लवकरच तुमच्या खात्यावरती दुपारी 12 नंतर 1, 2, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, संध्याकाळी 12 वाजेपर्यंत देखील तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत ते देखील बघूया. यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पाहायला गेलं तर आणि दुसरं कोणत्या जिल्ह्यात ते देखील बघूया. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील पैसे होणार आहेत. त्यानंतर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पैसे होणार आहेत. त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. टोटल अशा 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नमोचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे या ठिकाणी पैसे मिळण्याची शक्यता वर्तवून आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या, KYC अपडेट करून घ्या. नक्कीच तुम्हाला पैशाचं वितरण बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवून आलेले आहे. तुम्हाला अशाच प्रकारे पैसे म्हणजे नमो शेतकरी योजनेची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.